चांगला पाऊस पडूनही मार्च महिन्याच्या मध्यापासूनच उन्हाचा चटका जाणवू लागला। त्यामुळे आतापासून पाण्याची चणचण भासू लागली। यावर उपाय म्हणून तामसवाडी येथील बोरी धरणातून नदीपात्रात पाणी सोडावे अशी मागणी बोरीकाठच्या ग्रामस्थांनी केली। पाचोरा तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीला पळवून नेत शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती राहिली असून तरुण व अल्पवयीन मुलगी पुणे येथे सापडले। तरुणाला अटक करीत पोस्को कायद्यान्वये वाढीव कलम लावण्यात आले। त्याला 3 दिवसाची पोलीस कोंडी सुनावण्यात आली। चिंचखेडा तव्हा तालुका जामनेर येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर काही नागरिक बसलेले असताना एका तरुणाने दारू विक्रीवर कारवाई व्हावी अशी मागणी केली। त्याच्या या बोलण्याचा दोघांना राग आल्याने त्यांनी त्याला फायटरने मारहाण केली। जामनेर शहरातील 3 वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस व पुरवठा विभागाने छापा टाकून वाहनामध्ये घरगुती गॅस भरण्यावर कारवाई केली। या कारवाईत सिलेंडर व गॅस भरण्याची मशीन जप्त केली। पद्मालया फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड वेले तालुका चोपडा येथील बीज प्रक्रिया केंद्राला अकोला येथील महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे संचालक अंकुश माने यांनी पाहणी करीत कामकाजाचा आढावा घेतला। पारोडा तालुक्यातील डॉक्टर व्ही.एम. जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष व विविध स्पर्धेतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले। इरोंडोल येथे शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित कुस्ती स्पर्धाचे उद्घाटन रविवारी आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी 200 कुस्त्यांचे सामने झाले। निरोप समारंभ म्हटला की 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाची आठवण होते। मात्र बोर्टेक सारख्या लहानशा गावात शिक्षिकेने 4थीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करत स्वखर्चातून विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिल्या। आगामी रमजान ईद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बडगाव पोलीस स्टेशन येथे शनिवारी सायंकाळी शांतता कमिटीची बैठक पार पडली। पाचोरा तालुक्यातील मंडाळा रोडवर झालेल्या दुचाकी अपघातात बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 22 रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास घडली। हर्षल तडवी असे तरुणाचे नाव आहे।